फ्रेंड्स, मी निलिमा आणि शो टाइम मध्ये आपलं खूप स्वागत। आजचं शो टाइम थोडं खास आहे, थोडं विशेष आहे आणि थोडासा अलबेला सुद्धा आहे, कारण माझ्या सोबत आहे मंगेश देसाई, जो पडद्यावर भगवान दादा साकारणार आहे। मंगेश, खूप स्वागत आहे शो टाइम मध्ये। तू इतक्या व्यस्त शेड्यूल मध्ये आज आलेला आहेस आणि आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि अर्थात त्या लेजेंडला, त्या भगवान दादांना एक सलामी सुद्धा द्यायची आहे आणि म्हणून आज खास तू आलेला आहेस। हे सगळं आहे एक अलबेला हा सिनेमा आता मराठीत आपल्या समोर येतोय, पण चर्चा देशभरात आहे, चर्चा जगभरात आहे, त्यामुळे अर्थात भगवान दादांना ट्रिब्यूट देतोय आपण। मंगेश, या सिनेमाविषयी खूप सारं बोलायचंय, पण प्रथम आपण या सिनेमाची झलक बघूया, प्रेक्षकांना दाखवूया, पाहूयात एक अलबेलाची झलक। लायकीपेक्षा मोठी नसतील तर ती स्वप्न काय कामाची। भगवान आबाजी पालव। भगवान काय करणार, काय असतो? बदला। ये फिल्म बनेगी, जरूर बनेगी, किसी बड़े हीरो के बिना बनेगी, लेकिन गीता वाली के बिना नहीं। शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के। शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी। शोला जो भडके या शोचं नाव सुद्धा आज आम्ही हेच ठेवलेलं आहे। क्या बात आहे मंगेश, खरंच कळत नाहीये भगवान दादा कोण आहे आणि मंगेश देसाई कोण आहे। इतका मोठा मेकओव्हर मंगेश, तुझ्या नजरेतले भगवान दादा साकारणं हे स्वप्न असेल, स्वप्नवत असेल, हे कसं प्रत्यक्षात आलं? भगवान दादा इथनं माझं स्वप्न सुरू झालं असं मला म्हणता येईल किंवा म्हणावं लागेल, कारण प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की आपण काहीतरी बियॉन्ड इमॅजिनेशन करावं, असं काहीतरी करावं की ते नंतर कोणाकडनं होईल की नाही याची गॅरंटी नाही। म्हणजे जसं सचिन तेंडुलकरला माहिती नव्हतं की तो किती त्याच्यानंतर कोण किती शतकं करेल, ते झाले किंवा होतील तो भाग वेगळा, तसंच मलाही असं वाटत होतं आयुष्यात की कोणीतरी माझ्या मागे उभं राहावं येऊन, आणि मला असं वाटतं की भगवान दादा या एक अलबेलाच्या निमित्तानं माझ्या मागे येऊन उभे राहिले आणि हा सिनेमा माझ्याकडनं त्यांनी करून घेतला। क्या बात है। आणि अर्थात जितका हा सिनेमा गाजतोय त्याच्यापेक्षा दुप्पट ते शोला जो भडके गाणं सुद्धा गाजतंय आणि अर्थात आपल्या सगळ्यांच्या ओठावर आहे, अत्यंत लेजेंडरी हे गाणं आहे इटसेल्फ। तर आपण हे गाणं सुद्धा दाखवणार आहोत, ज्यात तू आणि विद्या बालन आम्हाला शोला जो भडके यावर डान्स करताना दिसणार आहे। पाहूयात हे गाणं। शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के। प्यार को मेरे किसने पुकारा, दिल में उतर गया किसका इशारा। प्यार को मेरे किसने पुकारा, दिल में उतर गया किसका इशारा। याद ये किसकी लाई पकड़ के, याद ये किसकी लाई पकड़ के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़। क्या बात है, क्या बात है मंगेश, जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के। क्या बात है, खरंच पाय शांत जागेवर राहणं कठीण आहे असं हे गाणं आहे। फूट टॅपिंग म्युझिक आहे,
त्या एका सुवर्ण काळातलं हे संगीत आणि यावर थिरकायला मिळणं, यावर ऑन स्क्रीन दिसणं ही सुद्धा एक किती मोठी ट्रीट आहे. हे गाण्याचं शूटिंग तू कसं एन्जॉय केलंस? हा जो सिनेमा आहे किमया मोशन फिल्म्सनी प्रोड्यूस केला आहे आणि मंगलमूर्ती फिल्म्स याला प्रेझेंट करते. पण मला असं वाटतं की ही सगळी जादू जी आहे ना ही प्रत्येकाच्या पॉझिटिव्ह वेव्ज असल्यामुळे निर्माण झाली किंवा अस्तित्वात आली. म्हणजे माझा मेक ओव्हर माझा पण माझ्यावर विश्वास बसला आणि जेव्हा मी स्वतःला बघितलं की विद्याधर भट्टेंनी मंगेशचा भगवान दादा कसा केला माझ्याही लक्षात आलं नाही ते. तसंच गाण्याचं पण झालं. तसा पाहिलं तर मी नॉन डान्सर ॲक्टर, मला बरेच इंडस्ट्रीतले मित्र पण म्हणायचे मंग्या तू डान्स शिक, आणि मी असं म्हणायचं की नाही अभिनय आहे ना माझ्याकडे, मग डान्सची गरज नाही. नक्कीच अनेक चरित्र भूमिका तू याआधी साकारलेल्या आहेस आणि त्यामुळे तेव्हा कदाचित तुला त्या नाच गाण्याची गरज वाटली पडली नव्हती. आणि आता म्हणजे फक्त भगवान दादा साकारणं नाहीये तर एक डान्सिंग हिरो साकारणं किती चॅलेंजेस होतं ना. त्यामुळे मी शेखर सरांना सगळ्यात सुरुवातीला सांगितलं की तुम्ही माझ्याकडनं कुठलाही रोल करून घेऊ शकता, पण डान्सचं काय करूया. शेखर सर म्हणाले की तू जर उत्तम नट असशील तर तू उत्तम नाचायचं नाटक उत्तम करशील. आणि ते तसंच झालं. जेव्हा डान्सची रिहर्सल सुरू होणार होती तेव्हा मी दीपाली विचारेला फोन केला आणि म्हटलं दीपाताई असं असं आहे, म्हटलं डान्सचं तुला माहिती आहे कसं आहे तो, त्यामुळे तू काही काळजी करू नको, मी माझा एक असिस्टंट पाठवते, तो आधी बघेल तुझी रिहर्सल. असिस्टंट तिने पाठवला, त्यांनी माझी डान्सची रिहर्सल बघितली आणि तो म्हणाला सर तुम्ही अप टू द मार्क आहात. वा. त्याच्यानंतर जेव्हा मी सेटवर गेलो तेव्हा आमचा कोरिओग्राफर स्टॅनली आणि त्याचा असिस्टंट सदा, हे म्हणजे मला असं वाटतं की भगवान दादांनी त्यांना कानात सांगितलं होतं की त्याला तुम्हाला छान शिकवायचं आहे आणि माझ्यासारखा डान्स करून घ्यायचा आहे. आणि ते झालं, ते करून घेतलं, ते घडलं. क्या बात आहे. आणि सोबतीला विद्या बालन, तिच्याबरोबर डान्स करण्याचं एक दडपण आलं असेल का बस एक छान इझी टू केमिस्ट्री तर फार अप्रतिम आहे जी आपण पाहतोय, कशी ही केमिस्ट्री जोडली? नाही, विद्या मॅडम बरोबर काम करायचं टेन्शन आलंच होतं. त्याच्या मागचं कारण एवढंच की त्या हिंदीतल्या सुपरस्टार, मी मराठीतला एक ॲक्टर. जर समजा एखादी गोष्ट मला त्यांना सांगायची असेल, सुचवायची असेल तर त्या ऐकतील का किंवा ते मला ॲडजस्ट करून घेतील का. आणि तसं जर नाही करून घेतलं तर मग प्रॉडक्ट सफर होईल, माझं काम सफर होईल. अशी एक छोटी म्हणजे थोडी काळजी माझ्या मनात धाकधूक असेल, धाकधूक होती. पण पहिल्या दिवशी जेव्हा त्या आल्या आणि नमस्कार मी विद्या बालन असं स्वतःहून जेव्हा म्हणाल्या तेव्हा म्हटलं नाही नाही या खूपच छान आहेत आणि आपल्याला टेन्शन येणार नाही. त्या स्वतःही अत्यंत छान मराठी बोलतात आणि एक छान संवाद त्यांनी आमच्याशी साधला. आणि त्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी एक मराठीत सुद्धा थोडा संवाद साधला. तर तुम्ही मराठीत बोलायचात का हिंदीमध्ये बोलायचात का, कशा पद्धतीने? नाही, थोडं मराठीत पण बोलायचो, पण मॅक्झिमम हिंदीतच आम्ही एकमेकांशी संवाद साधायचो. कारण माझ्या असं लक्षात आलं की त्यांना कम्फर्ट जास्त हिंदीत आहे, तर मग आपण त्यांना असं नको, म्हणजे त्यांना बॉदरेशन नको की आता मराठीत मग त्या जुळून बोलणार असं नको, म्हणून आम्ही हिंदीतच आमचा संवाद एकमेकांशी साधायचो. नक्कीच अनेक रंजक गप्पा आपण मारणार आहोत, अनेक सिक्रेट जाणून घेणार आहोत एक अलबेलाची, आणि मंगेश भगवान दादाच्या रूपात कसा अवतरला हे सगळं जाणून घ्यायचंय. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा शो टाइम, शोला जो फडके. शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़. शो टाइमच्या शोला चौफडके या विशेष भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगेश देसाई आपल्या सोबत आहे. एक अलबेला या सिनेमाविषयी आपण बोलतोय. आणि मंगेश, जेव्हा या पटावर आम्ही तुला भगवान दादांच्या रूपात पाहतो तेव्हा खऱ्याच अर्थाने इतकं म्हणजे अनेक आठवणींना उजाळ मिळतो. कारण भगवान दादा आपले पहिले लेजंड जे यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले, आणि तुझ्या नजरेतले भगवान दादा कसे आहेत? कारण तो एक अनलिमिटेड मोठा क्लासिक आहे.
भगवान दादांचा सिनेमा जेव्हा करायचं ठरलं आणि त्यात भगवानांचा रोल मला ऑफर झाला, तेव्हा सगळ्यात पहिलं चॅलेंज मला हे होतं की ज्या माणसाबद्दल सोशल मीडियामध्ये काहीही अवेलेबल नाही आहे, अलबेला सिनेमाशिवाय त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मला उभं करायचं आहे. आणि हे खूप मोठं चॅलेंज होतं, कारण लिखाणात पण कुठे आलेलं नव्हतं की भगवान दादा कसे वागायचे, कसे बोलायचे, काहीच नाही. आणि त्यांच्याबरोबर असलेली माणसं पण मला फारशी भेटू शकली नाहीत. मी कमी पडलो असेल म्हणा किंवा नाही भेटली ती, असं आपण म्हणूया. पण मला असं म्हणजे माझा जो एक अभ्यास आहे आणि 20-22 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये आहे, आणि एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की माणूस जेव्हा एखादा अभिनेता जेव्हा एखादं कॅरेक्टर उभं करतो तेव्हा त्याच्या सोशल लाईफमधल्या बऱ्याच गोष्टी तिथे उमटतात. जेस्चर्स, हावभाव, त्याचं बोलणं, स्टाईल, अशा सगळ्या गोष्टी. आणि दादांचा जेव्हा मी अलबेला 20 ते 22 वेळा बघितला तेव्हा एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की दादा हे खूप नॅचरल ॲक्टर होते, पण ते थोडंसं मेलोड्रामॅटिक अभिनय करायचे, थोडंसं एक्झॅजरेट करायचे. आणि तेव्हाची ती ऍक्टिंग स्टाईल ही तशीच स्टाईल होती. म्हणजे नॉर्मल लाईफमध्ये ते हे थोडंसं सबड्यूट करत असावेत, असेच थोडेफार ते वागत असावेत. हा धागा मी धरला आणि हे कॅरेक्टर मी उभं केलं. पण ते कॅरेक्टर उभं करत असताना मला दादा दिसले. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची माझ्या लक्षात आली की ज्या काळामध्ये इतर भाषीयांचं खूप वर्चस्व होतं या इंडस्ट्रीमध्ये, त्या काळात एक मराठी माणूस त्या इंडस्ट्रीत आला आणि त्याने त्यांच्या एवढंच सगळं यश मिळवलं. म्हणजे दादांकडे 7 शेवरले कार होत्या, अशा स्टुडिओ होता, बरीच प्रॉपर्टी होती आणि दिलदार मनोवृत्तीचा माणूस. कोणी त्यांच्याकडे जावं, काही मागावं आणि त्यांना देऊन टाकावं, असा हा माणूस. या माणसाचं फक्त आपल्याला काय दिसलं तर शेवट कसा झाला. पण भगवान आबाजी पालव या मुलाचा, ज्याचा काहीही संबंध नव्हता या कलेशी, त्या भगवान आबाजी पालव मुलाचा भगवान दादा कसा झाला, ही एक इन्स्पिरेशनल मूव्ही आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. मला आठवत आहे हा जो ट्रेलर आहे त्याचा पहिला शॉटच जो आहे, एका एंट्रन्समधनं तू आत येतोस आणि मग ते रूप समोर येतं. कुठेतरी प्रत्येक नटाची एक अशीच अवस्था असते, तो एक परकाया प्रवेश असतो. आणि हा परकाया प्रवेश करताना नक्कीच त्या सगळ्या चॅलेंजेस मधनं तू गेला होतास, पण कुठेतरी तुझ्यातला नट फार सुखावतो या सगळ्यांनी. एक मंगेश देसाईची ही नवी इनिंग सुरू झाली असं तुला स्वतःलाही वाटतं, कारण बाहेरही आज असं बोललं जात आहे. यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे? नवी इनिंग तर मला वाटतेच आहे. याचं कारण असं की मी याआधी जे फिल्म्स केल्या त्याच्यापैकी बऱ्यापैकी फिल्म लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. ज्या पोहोचल्या म्हणजे खेळ मांडला किंवा बायोस्कोप ज्या पोहोचल्या त्या पण मला हव्या किंवा एका नटाला हव्या तशा पोहोचल्या नाहीत. मला असं वाटतं की प्रसिद्धीच्या रूपाने, अभिनयाच्या रूपाने आणि एक प्रॉडक्ट म्हणून हा सिनेमा, या सिनेमाचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि खरंच ही नवीन इनिंग असंच समजूया आपण. नक्कीच एक अनेक मोठा आधीचाही काळ आहे. मी त्याला स्ट्रगल असं नाही म्हणणार, पण तो मेहनतीचा काळ ही खूप मोठा आहे. आणि त्या सगळ्यातून जेव्हा पुढे जातो तेव्हा तुलाही स्वतःत कुठेतरी ते भगवान दादा आणि त्यांचाही तो स्ट्रगलचा काळ आठवतो का? कसं वाटतं? मी रिलेट कसं केलं बघ. भगवान दादा जेव्हा सोशल फिल्मचे हिरो होते, सुपरस्टार होते, जेव्हा ते अलबेलाच्या आधीचा काळ सांगतोय, म्हणजे जेव्हा ते स्टंट फिल्मचे हिरो होते, सुपरस्टार होते आणि त्यांना सोशल फिल्म करायची होती, तेव्हा त्यांना कोणी उभं करत नव्हतं. गीता बालीने त्यांना सपोर्ट केला. आज तसंच कुठेतरी मी स्वतःला रिलेट करतोय की मला कुठेतरी स्टँड होण्याची गरज असताना मला कोणी सपोर्ट केला नाही असं मी म्हणणार नाही. मला खूप लोकांनी सपोर्ट केला, पण विद्या मॅडमचं कुठल्या ना कुठल्या कारणाने एक परिस्पर्श होतोय की काय असं मला वाटतंय. म्हणजे या सिनेमामध्ये त्या गेस्ट अपीअरन्स म्हणून नाही आहेत, तर कुठेतरी त्या माझ्या बरोबर आहेत. माझ्या कॅरेक्टर बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांचं कॅरेक्टर उभं आहे. आणि हे एका नटाच्या आयुष्यातलं खूप मोठं भाग्य समजतो मी. नक्कीच बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आमच्या मुलाखतीत म्हणत असतात की एकदा मराठी सिनेमा करायचा आहे, पण कोणी पुढे येताना दिसत नाही. आणि विद्या बालननी पुढचं हे पाऊल टाकलेलं आहे आणि सोबतीला तू आहेस. क्या बात आहे. त्यामुळे ही मजा अजून येणार आहे यात शंकाच नाही. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. आणखी बऱ्याच गप्पा मारायच्यात. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा शो टाइम, शोला शो फडके.
मेरे किसने पुकारा, दिल में गया किसका इशारा, प्यार को मेरे किसने पुकारा, दिल में उतर गया किसका इशारा, याद ये किसकी लाइन पकड़ के, याद ये किसकी लाइन पकड़ के। खऱ्या अर्थानं स्टेज हलवून सोडलं होतं तुम्ही दोघांनी त्या दिवशी त्या पत्रकार परिषदेची मी साक्षीदार आहे आणि त्यामुळे मला तो सगळा सोहळा आठवतोय. क्या बात आहे मंगेश, कशा पद्धतीने तेव्हा तू हे एन्जॉय केलंस? नाही म्हणजे मला वाटलं नाही त्या दिवशी एवढं सगळं घडेल, पण त्या इतक्या छान आहेत को आर्टिस्ट म्हणून. म्हणजे त्या जेव्हा स्टेजवर येत होत्या मी त्यांना असं वर घेऊन येत होतो आणि त्यांनी म्हटलं अब क्या करना है मंगेश, म्हटलं डान्स करेंगे, बिलकुल करेंगे आणि डान्स झाला. क्या बात आहे, खऱ्या अर्थाने मोठा कलाकार अत्यंत जमिनीवर सुद्धा असतो याचं हे उदाहरण बिलकुल, आहे. बिलकुल. आणि अर्थात जसा हा सिनेमा समोर येतो, एक अरबीला हा सिनेमा जेव्हा समोर येतोय तेव्हा दिग्दर्शकासाठीही ते अत्यंत मोठं आव्हान आहे जसं नटासाठी आहे. त्यामुळे दिग्दर्शक शेखर सरतांडेल त्यांचं आणि तुझं ट्युनिंग कसं होतं, ही प्रोसेस कशी होती? ते ना खूप मोकळीक देणारे दिग्दर्शक आहेत आणि त्यांना माहिती आहे की समोरच्या नटाची कॅपॅसिटी काय आहे, त्यामुळे ते कुठल्या गोष्टीत अडवत नाहीत. म्हणजे त्यांनी मला कधीही असं डॉमिनेट करायचं किंवा नाही हे चुकीचं आहे नाही. त्यांना माहिती होतं की मंगेश ज्या थॉट प्रोसेसमध्ये आहे ती करेक्ट थॉट प्रोसेस आहे, त्यामुळे ते फक्त मला प्रोत्साहन देत होते, पण ते मला कधीही कुठल्या गोष्टीला अडवत नव्हते. क्या बात आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने संपूर्ण फ्रीडम तुला दिला होता आणि तुला फक्त सुटायचं होतं आणि हे सुटणं असं असेल तर क्या कहणे. 24 जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, एकदा त्यांना सांग आणि सिग्नेचर स्टेप पुन्हा एकदा होऊन जाईल. बिलकुल बिलकुल. मी सगळ्या प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की हा महाराष्ट्रीयन माणूस भगवान आबाजी पालव नावाचा एक मुलगा, तो हिंदी इंडस्ट्रीत गेला आणि त्यांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. तो श्रीमंत तर होताच पण दिलदार पण होता आणि अशा अभिनेत्याची भूमिका मला करायला मिळाली हे मी भाग्य समजतो. आणि हे जर समजा तुम्हाला बघायला मिळालं, तुम्ही बघितलं तर मी त्याहून माझं भाग्य फळफळते असं मी म्हणेन. हा सिनेमा 24 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, परदेशात सुद्धा रिलीज होतोय. तुम्ही नक्की बघा. तुम्ही सिनेमा बघितलात तर मी असं समजेन की दादांबरोबर तुम्ही सुद्धा मला आशीर्वाद दिलेत. क्या बात. आणि ती साईन आपली तारा 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 क्या बात आहे, क्या बात आहे मंगेश, खूप छान वाटलं. इतका निखळ संवाद तू साधलास आणि स्टेप सुद्धा आमच्या सोबत केलीस, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मंगेश. थँक्यू. तर शोला जो भडके या विशेष भागात आज आपण अत्यंत छान एन्जॉय केलेला आहे. एक अलबेला हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, नक्की जाऊन बघा. शो टाइम मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा IVN लोकमत.